चहा घे, तुला आवडतो तसा आलं घालून केलाय. डोकं दुखायचं थांबेल तुझं. नाही नानीजी, या चहाने सुद्धा माझं डोकं थांबेल असं नाही वाटून राहील. अगं सगळे प्रश्न असे लगेच सुटत नाही आणि कोणी असं लगेच स्वतःला सिद्धही करू शकत नाही. काळ हे सगळ्यात मोठं उत्तर असतं सगळ्या गोष्टींवरचं. तुला ना थोडा धीर धरायला हवा बघ. घे चहा घे. पण माझा धीर आता सुटत चाललाय वहिनी. तुम्ही म्हणत असाल ना तर आजचा जाऊन गुरुनाथला जाब विचारतो. भाऊजी असं करून काहीही उपयोग होणार नाही आता. मग काय करायचं? दिवसेंदिवस गुरुनाथ हिच्यासोबत जे काही वागतोय ते मुकाट्यानं सहन करायचं. मला ना आता हिची अवस्था बघवत नाही. बिचारी कष्टानं काही करायला गेली तर त्यांना असं बोलावं. बघा ना, तुम्ही शांत व्हा बरं. नानीजी, तुम्ही यांना काहून सांगितलं? तुम्ही माझी काळजी करत बसता, मग मी तुमची काळजी करत बसते. राधिका, असं का म्हणतेस? आम्ही तुझे कोणीच नाही का? उलट वहिनींनी आम्हाला आधी येऊन सांगितलं ते बरं झालं. अगं नाना सुद्धा इथे नाहीयेत, कामासाठी बाहेर गावी गेलेत. मग अशा वेळेला तुझ्याबरोबर आम्ही नको? आणि राधिका, अगं मुद्दाम सांगितलं असं नाही, पण हाच विचार केला की हे इथे नाहीये, समजा गुरुनाथची बोलायची वेळ आली ते एकाला दोघं असले तर बरं ना. नाही नानीजी, तुम्ही काही बोलायचं नाही. आम्ही ऑफिस मध्ये गेले तर हे आनंद भाऊजींना, जेनीला पण भलपुरा बोलले. नाही, जेनी माझी मनापासून बाजू घेत होती, पण तिलाही त्या शण्यासमोर बोलले. आणि आता तुमचा अपमान झालेला मला नाही चालणार. आणि त्यानं चार चौघात तुझा अपमान केला त्याचं काय? हो ना, आणि याबद्दल आम्ही त्याला जाब विचारूच शकतो. अरे तू काय वाऱ्यावर पडलीस का? तू काय काम करावंस आणि ते कसं करावंस हा तुझा प्रश्न आहे. हा कोण सांगणार तुला? आणि त्याला जर एवढी लाज वाटत असेल ना गुरुनाथला, तर त्यांनी स्वतःच्या ऑफिसमध्ये नोकरी द्यावी तुला. पण गुरुनाथला नेमकं हवंय तरी काय? बायको म्हणून तुला स्वीकारायला तयार नाही. आणि तू जे काम करतेस ते त्याला पसंत नाही. आणि तो मात्र त्या मुलीबरोबर मजा मारतोय. इथे तुझं अथर्वचं काय होईल याची जराही पर्वा नाहीये त्याला. आणि तू कसं वागायचंस, काय करायचं याच्यावर अंकुश हा ठेवणार. राधिका, आता हे मात्र खूप झालं. आता हे सगळं यांच्या कानावर जायलाच हवं. नाही नानीजी, मला सूडबुद्धीने नाही वागायचं. जे काय करायचं ते मी माझ्या बळावरती करेन. हो, एक दिवस यांना करून दाखवीनच. शेवटी काही झालं तरी हे माझं नशीब आहे. ते मला बदलायचं हे नक्की. आलेच नानीजी, आले. खरंच काय करायचं ना काही कळेनासं झालंय. असं विचित्र होऊन बसलंय सगळं. ती शण्या चांगली बाहेर जात होती, त्या राधिकानी तिला थांबवून ठेवलं. कशाला कोणाच ठाऊक. वहिनी, मला वाटतं आपणच आता काहीतरी केलं पाहिजे. नाना आले ना की आपण रेवतीला इथे बोलवूया आणि त्या गुरुनाथचं काय करायचं ते आपणच ठरवूया. बरोबर आहे भाऊजी, पण तोपर्यंत आपण काय करायचंय? सांगतो. कमाल आहे. भाऊजी तुम्ही एवढे मिश्किल असाल असं नव्हतं वाटलं मला.
काय करणार? नाठाळाच्या माथी हाणू काठी या नियमानेच वागायला नको. अन्यायाचा बदला तर घेतलाच पाहिजे. पण पुढची स्टेप काय? मला सांगा, कालच्या कार्यक्रमाचे फोटो कोणाकडे आहेत? खूप 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 समजवलं स्वतःला, आनंद शांत राहा, आनंद शांत राहा. तर खरंच ज्यांनी आता सणाना बरं उलटा आदमी वेग आधी होता. मला पण खूप राग आलाय, पण हिला काही बोलायचं म्हणजे इट्स लाईक स्वतःच्या अंगावर चिखल उडून घेण्यासारखं आहे. आपलेच कपडे खराब होणार. अरे कोणी अधिकार दिला तिला तुझा असा अपमान करायचा? हा सांग ना. गुरुनाथचा तिच्या बरोबर लफडा चालू आहे याचा अर्थ असा नाही ना की ती इथे बॉस आहे. एक्झॅक्टली. पण हिला काही कळतंय का? तिने आजपर्यंत एकही चान्स सोडला नाही माझा इन्सल्ट करायचा. सर आय थिंक इट्स इनफ. इट्स टाइम वी टीच हर अ लेसन. नाही नाही, ट्रस्ट मी, दिस इज नॉट द राईट टाइम. ती ना रेम्या डोक्याची. तिचा मूर्खपणाचा फायदा घ्यायचा आणि तिला खड्ड्यात टाकायचं. अँड ट्रस्ट मी, द टाइम विल कम. टिट फॉर टाईट करायचं. और ना मेरा गुरु से वादा है, माझ्याशी मैत्री तोडल्याबद्दल त्याला एक दिवस नक्की पछतावा होईल. येस, गुरु सर रिग्रेट करतीलच. पण राधिका मॅमचा इतका इन्सल्ट केल्याबद्दल ना गॉड त्यांना नक्की पनिश करेल फॉर शुअर. सगळं मनासारखं होतंय. I know you're crazy about shopping. मस्त झाली शॉपिंग. I'm not talking about shopping. Then? अरे आजचा दिवस किती कमाल चाललाय रे. का आज सकाळपासून माझा ड्रीम डे आहे माहितीये. एक तर सकाळी तर राधिकाचा इन्सल्ट केला आणि मग ऑफिस मध्ये काय कमाल झापले रे त्या आनंद आणि जेनीला. गाण्यात जो हॅपी आणि त्यानंतर शॉपिंग. आय लव्ह यू. शनाया, बस तो विषय राहू दे बाजूला. पण तुला ड्रेस आवडला ना? ऑफकोर्स आवडला, म्हणूनच परचेस केला आणि घातलाय ना आता. सेल्फी प्लीज. आता तर हा मी सगळीकडे अपलोड करणार टाप आणि सगळ्यांना बघू दे. पहिले तर त्या आनंद आणि जेनीला बघू दे. आणि काय? अरे हसायला काय झालं? मी विचार करत होते की राधिका पण बघेल का हा. पण नाही, नंतर मला रिअलाइज झालं की तिला काही कळतच नाही यातलं. पापण आणि लोणच्या पलीकडे तिला अक्कल थोडी आहे तेवढी. जाऊ दे ना, ते सोड ना. तू काढ ना अजून एक सेल्फी काढ. ये. शॉपिंग आफ्टर एजेस. झालं ना समाधान? हा तसं झालंय. पण गॅरी यू लव्ह मी ना. मला सगळ्या इच्छा पूर्ण करशील ना? बच्चा अगं रोल आपण रस्त्यात आहोत. अशी काही होत नाही गप. प्लीज नको ना, इथे नको प्लीज. अरे किती लाजतोस तू. ओके ठीक आहे फाईन, चल आपण एक काम करूया. आपण ना मूवीला जाऊया. लेट जाऊया आज घरी. डन. आज जायचंच का? प्लीज 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 आपण डेट नाईटला जाऊ ना आज. प्लीज आज जरा प्लीज प्लीज माझ्यासाठी प्लीज. तुझ्यावर चिडायचं ठरवलं ना तरी चिडता येत नाही. तू ना म्हणजे नमुना आहेस, नमुना. म्हणजे असं म्युझियम मध्ये ठेवलं पाहिजे लोकांनी बघायला तुला. युनिक. ऑब्विसली युअर गर्लफ्रेंड इज एक्सक्लुसिव्ह. हो, क्रेडिट कार्डच्या बिलांवरून कळतच आहे ते. अच्छा, क्रेडिट कार्डच्या बिलावून कळतंय का? नाही ऍक्च्युअली ना ते वुमन ऑफ द इयरची कॉम्पिटिशन होती ना. आय वॉज सपोज टू विन लाईक 50,000 इन दॅट. मला तर काहीच मिळाले नाही यार. एक काम कर ना, तुम्हाला 50,000 दे, मग हे डेट वगैरे नको, काहीच गरज नाही. तू ठरव आता.